सांगितले की तुम्ही लोक मोर्चा काढू नका, लेडीज मोर्चा काढू नका. का आमची बातमी तर न्यूजवाल्यांपर्यंत नाही, फक्त पोलिसांपर्यंत आहे. मग पोलिसांनी आमच्या आरोपांना दबाव टाकला आणि सांगितलं की तुम्ही मोर्चा काढू नका सांगू. आमचे प्रत्यक्ष आम्ही 3 वेळा मोर्चा, 28ला पण मोर्चा काढणार होती आम्ही, 4 तारखेला मोर्चा होता आमचा, 1 तारखेला मोर्चा होता. त्या लोकांनी एवढा दबाव आमच्या आरोपींवर टाकला की तुम्ही अजिबात मोर्चा काढून देऊ नका यांना, लोकांना लेडीजला मोर्चा काढून देता. आम्ही मोर्चा काढणार आज का आम्हाला ही जाहिरात आली, आम्ही आज का लेडीज जेंट्स आमच्या पूर्ण गावातून निघणार होतो. पण आमच्याकडे ते पोलीस रात्रीपासून आमच्या गावात पोलीस फिरतात आणि सांगतात, प्रत्येक जेंट्सला विचारतात की तुमच्याकडे तुम्ही मोर्चा आहे का तुमच्याकडे. आमच्या जेंट्स लोकांनी डायरेक्ट सांगितले नाही माहिती, कारण का एवढा दहशतवाद आमच्या गावामध्ये झालेला आहे. तर आमचे पुरुष एकदम हलवलेले आहेत आणि आम्ही महिला तर आहोतच. काय मागणी काय आता तुमची? आमची मागणी एवढी, आमची जमीन आम्हाला पाहिजे आणि आमची जी मुलं आहेत त्या ज्या नेत्यांनी नेले त्यांनी आमची मुलं आमच्या घरी आणून द्यावा, आमची एवढी आहे. कुठल्या नेत्यांनी? 2 नेते होते, कपिल पाटील आणि रवींद्र चव्हाण. हे आमच्या नेवालीला जेव्हा आमचा 28चा मोर्चा होता तो मोर्चा आम्ही एकच मिटिंग घेतली, संघर्ष समिती म्हणून आम्ही या 3 नेवाली पाडा आणि चिंचवलीवाल्यांनी मिटिंग घेतली की आपण हा मोर्चा काढायचा. तेव्हा डायरेक्ट ती बातमी गेल्या रवींद्र चव्हाण आणि कपिल पाटील. एवढा 22 तारखेचा आमचा मोर्चा झालेला, पण एकही दिवस आमचे कोणते आमदार आमच्याकडे आले नाही. पण मोर्चा त्यांच्या कानावर गेल्या ते लोक आमच्याकडे धावत आले आणि सांगितले की तुमचे लोक हजर करू. सांगितलं आमच्या लोकांना मिटिंगला नेऊन चालवले म्हणून बोलून नेले आमच्या घरातून. सांगितले का तुम्ही मिटिंग घ्यायची, आपण बाकीचं काय ते नंतर बघायचं, तुम्ही हजर व्हा, आम्ही मागचं बघू. पण ते मागे नाही ना पुढे नाही, आमच्या पुढे पण नाही आणि मागे पण नाही. आणि त्या लोकांना एवढेच आमचं एक आव्हान आहे, आमच्या लेडीजचं आव्हान आहे, जी आमची माणसं नेल्यात ती तुम्ही आम्हाला तातडीने घरी आणून द्या, नाहीतर आम्ही दुसरी नेवाली तुमच्या घरी घरू. आता